98 कोटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मांडला। त्यामध्ये घन कचरा असेल त्यासाठी आम्ही 4 कोटीची तरतूद केलेली आहे। पाणी पुरवठासाठी 2 कोटीची केली आहे। स्ट्रीट लाईट साठी 1.5 कोटी अशी केलेली आहे। म्हणजे गटारांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्यासाठी 1.5 कोटी ठेवलेले आहेत। आपण बघाल तर शासनाच्या 15 वित्त आयोगामधून आम्हाला 4 कोटी रुपये घेणं आहे, ते येईलच। नमो योजनेमधून आम्हाला 1 कोटी आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे नावाची एक योजना आहे, त्याच्यातून आम्हाला 1 कोटी साधारणतः आलेले आहेत। आणि आता बघाल गार्डन विकसित साठी आमचा ते गार्डन विकसित करण्याचा एक मोठा मानस आम्ही घेतलेला आहे। त्यामध्ये आम्ही खरं तर आस्थापनासाठी आणि मेडिकलसाठी सुद्धा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बाबींकडे पण त्याच पद्धतीचं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि आमचे कर वसुली म्हणजे त्या ठिकाणी डेव्हलपिंग चार्जेस असतील त्याच्याकडून आम्हाला 4 कोटी साधारणतः आमच्याकडे आता आहेत। त्यातले 2 कोटी अर्थातच शासनाला द्यावे लागतात, परंतु 2 कोटी आमच्याकडे जे आहेत ते जर माननीय कलेक्टर साहेबांनी असेल किंवा शासनाने जर आम्हाला वापरण्याचे हे दिले तर त्या पद्धतीचे सुद्धा उपाययोजना आम्हाला करता येतील। अशा पद्धतीचा सध्या अर्थसंकल्प मांडलाय। बाकी पण आहे असं मी ऐकलंय। साधारणतः आम्ही बघितलं तर तुम्ही या ठिकाणी जे आधीचे लोक त्या ठिकाणी राज्यकर्ते होते त्यांनी अनेक वर्षापासून मला तर वाटते 37 ते 38 कोटी रुपये पाण्याची साधारणतः थकबाकी आहे आणि ती लगेचच भरणं शक्य नाही। परंतु यातून काही शासनाने आदेश दिले तर यात आमच्याकडे काही पैसे असतील म्हणजे डेव्हलपिंग चार्जेस असतील किंवा काय, त्यातून आम्हाला थोडी थोडी थकबाकी भरून लोकांच्या पाण्याच्या जे काही समस्या आहेत त्यातून थोडा रेग्युलराइज करता करता आम्हाला या प्रश्न सोडवता येतील।